स्पष्टपणे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की बांगलादेशी घुसखोर रोहिंगे ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी त्यांना पकडाने आतमध्ये टाका आश्चर्याची गोष्ट आहे. आणि तुम्हाला कल्पना आहे का, जो आरोपी मिळालाय तो आरोपी माझ्या मतदारसंघातल्या बॉर्डरवर आज मिळाला. सकाळी हिरानंदानी इस्टेटच्या जे कामगार वसाहत आहे त्या कामगार वसाहतीमध्ये टेम्पररी जे स्ट्रक्चर असतात कामगारांचे बांधकाम मजुरांचे त्या ठिकाणी त्याला जाऊन पकडलाय पोलिसांनी. मी खरोखर आमच्या मुंबई पोलिसांचं कौतुक करतो की काहीही त्याच्या कडे पुरावा नसताना सुद्धा किंवा जास्त काही त्याच्या बद्दलची माहिती नसताना 3 दिवसामध्ये आमच्या मुंबई पोलिसांनी म्हणजे पूर्ण राज्यामध्ये 20 पथकं पाठवली होती, परंतु अवघ्या एक 25-30 किलोमीटर असलेल्या ठाण्यामध्ये तो आरोपी सापडला. आता ठीक आहे, बाकीची माहिती तर पोलिसांच्या माध्यमातून तुम्हाला मिळते, परंतु हे अति होत चाललेलं आहे. बांगलादेशी घुसखोर पश्चिम बंगालमध्ये या ठिकाणी येत आहेत आणि प्रामुख्यानं ते इतर ठिकाणी जात नाही, MMR रिजन मध्येच आहे. मुंबई, ठाणे, मीरा भाईंदर, वसई विरार, नालासोपारा आणि नवी मुंबई ह्याच विभागामध्ये जास्त आहे. कारण बांधकाम क्षेत्र फार मोठ्या प्रमाणात आहे आणि मजूर म्हणून ते कामाला लागतात. दिवसाला 150-200 रुपये कसेही कुणीही त्यांना मजुरी देतात. आणि जे कॉन्ट्रॅक्टर, मी पण स्वतः डेव्हलपर आहे, पण डेव्हलपर जेव्हा एखाद्या कॉन्ट्रॅक्टरला काम देतो तो कॉन्ट्रॅक्टर हा बघत नाही की तो मजूर कुठला आहे,